किती प्रकारचा आनंद होता. 6 वाजल्याबरोबर आपली सगळी कामं गुरुजी बाजूला सारायची आणि मंदिरावरती जातं. देवाच्या देवाऱ्यामध्ये असेल, त्या तुळशीच्या वृंदावनामध्ये असेल, तो दीप प्रज्वलित करायचा. हे महत्व त्या ठिकाणी काही कोणत्या अध्यायात सांगितलं? 12व्या अध्यायात सांगितलं. आणि स्नानाचं महत्व. स्नान कुठेही करा, गंगेच्या पवित्र ठिकाणी स्नान करा, गोदावरीच्या ठिकाणी करा, तिकडे शरयूच्या ठिकाणी करा. वेगवेगळ्या ठिकाणी केलेलं स्नानाचं पुण्य हे वेगळंच आहे. याची माहिती मी कुठं सांगितली? 12व्या अध्यायामध्ये सांगितली. आता 13व्या अध्यायामधली माहिती कशी आहे सांगा म्हणून. आणि दीपोच्छेदाचे फळ घोर विमालेशी मिळाले साचार तो व्रतांत साध्यंत समग्र त्रयोदशा 13व्या अध्यायातलं कथन सांगितलं. दिवा लावला देवाच्या दारामध्ये, दिवाही लावला पाहिजे, पण माणसानं भक्ती ही डोळेच केली पाहिजे. आता 10 किलो तेल वतायचं नाही. अरे गरीबाच्या झोपडी छटाकभर तेल द्या, त्याचं पुण्य लागल्याशिवाय राहणार नाही. इथे निरंजन लावा, देवा देवा लावा, पण त्याचे उघड पार खाल्ल्या पलीकडल्याकडे जाईपर्यंत लावायचे नाही. लक्षात घ्या. म्हणून दीप प्रज्वलन केल्याचं फळ काय मिळत असतं? कारण एक लक्षात घ्या, आपण जर दुसऱ्याच्या दारात किंवा बाहेर दिवा लावला तर ईश्वर आपलाही दिवा लावल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून एकच करा, दिवा नाही लावला आला तर रस्त्यावरचे दिवे तरी बंद करू नका, लोकांच्या घरातले तरी दिवे बंद करू नका, मग पुण्य लाभणार नाही. अरे धोंडी महात्म्य ऐकलं काय? अनेक हजारो महात्म्य ऐकलं तरी तुमच्यावर काहीच फरक पडणार नाही. लक्षात ठेवा. मी त्या दीपोत्सवाचं महत्व त्या 13व्या अध्यायात सांगितलं. ग्रंथकर्ते सांगतात, चतुर्दशी आणि पंचदशी दीप महात्म प्रसंगेसी मणिग्रीवाख्यान विस्तारेसी कथिले असे रसाळ रसाळ आहे, गोड आहे. कोणता आख्यान? मणिग्रीव आख्यान मानलं गेलं. दीप उत्सवाचं महत्व काय? दिवाच का लावा? दीपावली हा सगळ्यात मोठा सण आहे आपला. लक्षात ठेवा. त्याला नावच आहे दीपावली. दीप, दिवा लावणे. कसला दिवा लावायचा? अरे दिवा अनेक प्रकारचा आहे. निरंजनात वाट टाकली म्हणजे दिवा नव्हे, एकच दिवा आहे जो जिथला अंधारमय प्रकाश बाजूला सारून तिथं त्या ठिकाणी तेजस प्रकाश निर्माण केला, तो सुद्धा दिवाच आहे. आणि म्हणून दीपाख्यान सांगितलं, त्या दिव्याचं महत्व सांगितलं. हे ऐकणाऱ्याने ऐकून पुढं चांगलं वागलं तर या महात्म्याचं महत्व आहे, नाहीतर अन्यथा काही महत्व नाही. हे मी 14व्यात आणि 15व्यातली कथा सांगितली. आता पुढची कथा. दलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी. षोडशात भगवत नाम महिमा दानाची गती उत्तमा. उपवास व्रत नियमा यथास्थित वर्णिले. असं ग्रंथकर्ते सांगतात. श्रोतेहो, एका एका अध्यायाचं महत्त्व काय सांगावं, काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार नकळे साचार ब्रह्मादिका. 16व्या अध्यायामध्ये उपवास धरलेल्याचं काय फळ आहे, स्नान केलेल्याचं काय फळ आहे, दीप लावलेल्याचं काय फळ आहे आणि दान केलेल्याचं काय फळ आहे, हे एका एका अध्यायामध्ये परमात्म्याने स्वतःच्या मुखानं सांगितलं. हे किती परमभाग्य आपलं आहे. कारण का, जसं ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे, तेच अवसरे पावने पातलो आम्ही. जसं परमात्म्याने नारद महर्षीसाठी, लक्ष्मीसाठी हे सर्व ज्ञान सांगितलं आणि ते ग्रंथकर्त्याने त्यांच्या सायासाने तुमच्या आमच्या पुढे ठेवलं आणि आपलाही उद्धार व्हावा आणि होतोयच या दृष्टीनं साधू संतानं तुमच्या आमच्या कानावर घातलेलं आहे. मौन भोजन व्रत 17व्यात आणि वैधृती पौर्णिमा व्यतिपात ह्या 3 पर्वाचे महात्म समस्त 18व्यात सांगितले. सांगू लागले. जेवण एक वेळेस कसं करावं ते 17व्यामध्ये सांगितलं. आणि त्यावेळेस असणारं पौर्णिमेचं काय महत्त्व आहे आणि त्यावेळेस असणारं कसं कसं त्या ठिकाणी ते पर्व काळाचं फळ पदरात पाडून घ्यायचं हेही तुम्हाला आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून एक एक विषय, एक एक गोष्ट तुम्हा आम्हाला किती समजावून सांगतात. म्हणूनच महाराज म्हणले ना, आता सर म्हणले किती सांगू तरी ना ऐकते, तसं किती सांगावं परमात्म्याने सायास करून आपल्याला सांगितलं. म्हणून आपण ऐकणं सुद्धा गरजेचं आहे. आम्हा द्वादशी महात्म कथन 19व्यात झाले पूर्ण आणि अप्सरा शाप विमोचन
सर्व कथिले विसाव्यात. सांगू लागले 19व्या अध्यायामध्ये काय झालेलं आहे की एक असणारा उद्धार झाला. कशाचं महात्म्य सांगितलं की कशाचं सांगितलं? अप्सरा शाप विमोचन. 20व्यामध्ये अप्सराचा असणारा काय शाप विमोचन झाला आणि 1900 मध्ये असं तपस्याचा असणारा उद्धार झाला. असं एका एका अध्यायामध्ये एक एक महत्व सांगितलं. श्रोते हो, काय सांगावं, अनेक महती 31 अध्यायापर्यंत नारायण परमात्म्याने प्रत्येकाचा उद्धार कसा आणि तुमचं आमचं जीवन कसं हे या असणाऱ्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. स्नान महिमा प्रसंगेसे प्रेत मोक्ष कथिला एकदेशी. 22व्यात 700 प्रेतांसी आणि राक्षसा मोक्ष लाभला. 21व्या मध्ये दानाचं महत्व सांगितलं. 22व्या अध्यायामध्ये अहो राक्षसाला मोक्ष मिळावा का, पण राक्षसाला सुद्धा मोक्ष मिळाला. कशाने मिळाला? ह्या पुरुषोत्तम मासाच्या महत्वामुळे मिळाला. या मासामध्ये त्याला काही उपासना घडली म्हणून मिळाला. एवढं आसुराला सुद्धा मोक्ष देण्याची ताकद या मासामध्ये आहे. 23व्या अध्यायात एकांत रूप वास व्रत आणि विप्रसेवेचा अद्भुत प्रभाव समस्त वर्णिला. 23व्या अध्यायामध्ये एकांतामध्ये कसं त्या ठिकाणी चिंतन करावं आणि त्या एकांताच्या चिंतनाचं काय महत्व आहे हेही तुम्हाला सांगितलं. आणि त्यावेळेस असणारं पुन्हा म्हणले की 24व्या मध्ये की व्रत कसं करावं आणि त्यावेळेस तीर्थ कसं करावं याच्याबद्दल तुम्हाला महत्व सांगितलं. 24व्या अति निर्मळ अनेक विध दानाचे फळ आणि मेना व्रत कथा स्वज्वळ सविस्तर कथियेली. 23व्या मध्ये दानाचं फळ सांगितलं आणि दान करत असताना व्रत कसं करावं याचंही फळ सांगितलं आणि ते सविस्तर सांगितलं. श्रोते हो, असं एक एक कथा पुन्हा तुमच्या निदर्शनामध्ये शेवट लावून द्यावं म्हणून हे सुद्धा 28 ग्रंथकर्त्यांनी केलेलं आहे. पुढे 25व्या अध्यायात स्नानदानादी फल कथनार्थ वीरबाहुरायाची यथार्थ कथा साध्यंत सांगितली. 26व्या मध्ये काय सांगितलं? वीरभाऊ नावाचा राजा आहे. वीरभाऊ नावाच्या राजानं व्रत कसं केलं आणि तप कसं केलं आणि तीर्थ कसं केलं, दान कसं केलं, या राज्याला कसं घडलं याच्याबद्दल तुम्ही आम्हाला माहिती सांगितलेली आहे. मास व्रतोत उद्यापन सांग 26व्यात कथिले चांग आणि ग्रहित नियमाचा त्याग 27व्यात वर्णिला. 26व्या मध्ये उद्यापन कसं करावं हो. याच्याबद्दल सांगितलं की ज्यावेळेस आपण व्रत धरतो त्याचं उद्यापन कसं करावं हे सांगितलं. आणि नेम आणि धर्म हे 27व्या मध्ये सांगितलं. एका एका विषयाचं ज्ञान तुम्हाला करून परमात्म्याने स्वतः खुलासा करून तुमच्या आमच्या उद्धारासाठी किती त्याला कळवळा आहे. येतो कळवळा म्हणून या, तुमचा आमचा कळवळा म्हणून परमात्म्याने सायासानं शिकवलेला आहे. 28व्यात शोभन सुमती रायाचे आख्यान पुढे आधाद्वये पूर्ण कर्दोपाख्यान सांगितले. 28व्या अध्यायामध्ये काय सांगितलं की बाबा एका असणाऱ्या राजाचं आख्यान सांगितलं आणि आख्यान सांगून त्याचा उद्धार कसा सांगितला तेही सांगितला. पुन्हा कर्दम राजाची तुम्हाला कथा सांगितली. असं एक एक कथा एका एका अध्यायामध्ये पुराव्यासहित सांगितली. उद्धार झालेली सांगितली. नामाचं महत्व कोण मिळवून घेतलं ते सांगितलं. तुम्हाला काय मिळणार नाही याच्याबद्दल सांगितलं. म्हणून तुम्ही काय करा, विश्वास धरा आणि या महिन्याला कधीही विसरू नका. अहोरात्र या महिन्याला जागे राहा आणि पुण्य पदरात पाडून घ्या. शेवटी 31व्यात निर्मळ कर्दम मोक्ष प्राप्ती सकळ आणि ग्रंथ पठन श्रवण फळ वर्णोनी ग्रंथ संपविला. सांगणारे ग्रंथ करते की 31व्या अध्यायामध्ये कर्दमाचा कसा उद्धार झाला आणि कर्दमाचा उद्धार झाला, वानराचा उद्धार झाला आणि श्रवणाचं काय फळ आहे, ग्रंथ पठणाचं काय फळ आहे आणि भावना धरून केलेल्या कर्माचं काय फळ आहे याच्याबद्दल सविस्तर तुम्हाला
परमात्म्याने नारदाला मध्यस्थी ठेवून, लक्ष्मीला मध्यस्थी ठेवून तुमच्या आमच्या उद्धारासाठी सांगितलेलं आहे. हा एक त्रिशांध्यायात्मक ग्रंथ झाला लोलिक, भक्ती भावे संत सकळीक श्रवण पठन करोत सदा. नारायण परमात्म्याने संकल्पना केली, 31 अध्यायाचा असणारा हा ग्रंथ केला श्रोते हो. आणि 31 अध्यायाचा ग्रंथ केल्यानंतर जे भावना प्रधान लोक आहेत, जे भक्ती प्रधान लोक आहेत, त्या भक्तिवनानं आणि भावनायुक्त भक्ताने या ग्रंथाला लावावं, या ग्रंथाचं पठण करावं, श्रवण करावं. आणि असाच त्यांचा इथून पुढे झालेल्या लोकांसारखा त्यांचाही उद्धार व्हावं असा माझा संकल्प आहे. नारायण म्हणू लागलेले आहे. आता जोडून या करद्वयासी प्रार्थितो सकळ सज्जनांसी, प्राकृत भावे ही कथायसी यथामती वर्णिली म्या. ग्रंथकर्ते सांगू लागले, संत म्हणतात कर जोडून विनवितो तुम्हारे. वा. तुमच्या समोर मी कर जोडतो, हात जोडतो आणि तुम्हाला नम्र विनंती करतो. श्रोते हो, हा ग्रंथ फार महत्वपूर्ण आहे आणि मी तुमच्या कळकळीने तुमच्या पुढे ठेवलेला आहे. या ग्रंथाचा फायदा तुम्ही पदरात पाडून घ्या, वारंवार श्रवण करा आणि या ग्रंथाचं फल पदरात पाडून घ्या असं श्रोत्या पुढे ग्रंथकर्ते विनंती करू लागले. न्यून्याधिकता झाली असेल तरी सज्जनी होनी दयाळ, मज मानोनी आपुले बाळ क्षमा केली पाहिजे. ग्रंथकर्ते विनंती करतात तुमच्या आमच्यामुळे. काय धैर्य असेल महाराज, एवढं ग्रंथ करण्याची लायकी ज्याची आहे, तुमच्या आमची ऐकायची लायकी नाही. एवढे आपण लायकीचे नसताना सुद्धा ग्रंथकर्ते म्हणतात अधिकते सरते नुन्यते पुरते करोनी घ्या हे तुमते विनवितू असे. किंवा बालक बोबडा बोले वाकुडा विचकावी पाऊली, ते चोज करोनी माऊली रिधी जीवी. ती मी तुम्हा संता प्रती चावटी करीतसे बाळमती, वा वा. तरी संतोषी जे ऐशी जाती प्रेमाची वा असे. वा. ग्रंथकर्ते म्हणतात मी बाळकासारखा आहे, कमी जास्त बोललेलं असेल तरी तुम्ही माझं बोलणं सहन करा आणि तुमचं लेकरू म्हणून माझं कौतुक करा. हा ग्रंथ पावन उत्तम, याने प्रसन्न होणी पुरुषोत्तम. श्रोत्या वक्त्या लागी परम भुक्ती मुक्ती देवो सदा. ग्रंथकर्त्याने स्वतः आपलं पुण्य वाचन केलेलं आहे. श्रोते हो, माझ्या संकल्पेने, माझ्या भावनेनं जे लोक हा ग्रंथ भावनायुक्त अंतकरणाने ऐकतात, भावनेनं लावतात, श्रद्धेनं श्रवण करतात, तर त्यांना असणारं जे वक्ते लोक आहात, वाचन करणारे आहात किंवा श्रवण करणारे आहात, या सगळ्याला परमात्म्याने वैकुंठाला न्यावं आणि नेईल अशी माझी शुभेच्छा आहे. इति श्री अधिक महात्मसार ब्रह्मनारदीय पद्माधार. सज्जन श्रोते ऐकोत चतुर 31 अध्याय गोड हा. म्हणू लागले श्रोतेच्या ठिकाणी 31 अध्यायाचा ग्रंथ आहे आणि ब्रह्मदेवाचा पुत्र नारद आहे आणि त्या नारदाला पुरुषोत्तम परमात्मा जो ब्रह्मांडाचा पालक चालक आहे त्याने सविस्तर हे असणारं शास्त्रयुक्त काय ज्ञान आहे, काय अज्ञान आहे, काय भक्ती आहे, काय त्या ठिकाणी पुण्य आहे आणि काय पाप आहे याचं सर्व त्या ठिकाणी माहिती त्या 31 अध्यायामध्ये नारदाच्या निमित्ताने तुम्हा आम्हा पापी लोकांना सांगितलेलं आहे. कुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी.